न पडलाय भारीन आपल्या हक्काचा गणिती गावा मर्दानी छातीचा हाय मातीचा मातीचा पडायचा आपल्याला नरून डोक्यावर चढून आडव्यात शिरायचं नाही हे संपलंय नावात वंचाय गावात आपल्याला भिडायचं नाही ठेवतो या फाडून टाकतो या काढून आडव्यात शिरायचा नाही नाद करायचा नाही आपला नाद करायचा नाही नाद करायचा नाही डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 आणि त्यामधील चालू असलेली मॅच पहिल्या ग्रुपमधील ए ग्रुपमधील शेवटची मॅच आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन आणि त्यांच्या समोर अष्टविनायक विरार. एक मोठं बॅटल दोन खेळाडूंमध्ये रोशन पाटील वर्सेस प्रसाद. प्रसाद म्हटल्यानंतर पद्या आठवतो आणि पद्याची बॉलिंग आज चांगली कमाल करत असताना दिसली आहे. आता त्याच प्रसादकडून अष्टविनायक विरारला खूप मोठ्या आशा आहेत, पण हर्षित सिंग हा असा खेळाडू आहे ज्याने पहिल्या मॅचमध्ये धुवाधार खेळ केला आहे आणि म्हणूनच त्याच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, बसविरार बॉक्संडराम क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सल्लागार रंजनदादा पाटील, अध्यक्ष ऋषिदादा देसाई, खजिनदार लॉसन कोरिया, सदस्य समानदादा काळे आणि नवापूरमधील प्रतिष्ठित ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. या मॅचचा आनंद लुटत आहेत. सगळ्यांच्या माहितीसाठी दोन स्टॉल लागलेले आहेत, एक व्यासपीठाच्या उजव्या बाजूला, एक डाव्या बाजूला. ज्यांना कोणाला भूक लागली असेल तर त्यांनी जाऊन तिथे त्या स्टॉलचा आस्वाद घ्यावा. तिथे तुम्हाला पाहिजे त्या डिशेस मिळतील शुल्क आकारून. तरी ज्यांना कोणाला कोणतीही गोष्ट खावायची असेल, जेवायचं असेल, त्याच्यासाठी आपल्यासाठी स्टॉल उपलब्ध आहेत. पहिले 5 चेंडू आणि 5 धाबा, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. यानंतर होणारा ग्रुप त्याच्या दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. नागेश यांच्या हातामध्ये चेंडू, दुसरं षटक हाताळण्यासाठी नागेश आलाय. हर्षित सिंग देबा वसई तालुक्यातील ओराम क्रिकेटमधील एक असं नाव आहे ज्याने कार्तिक किलन संतोष भुवनसाठी अनेक वेळा चांगल्या मॅच विनिंग पारी खेळलेले आहेत. आता या स्पर्धेदरम्यान आदियोगी सेवा संस्थान या संघासाठी खेळत असताना अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत. समोर डाऊन द ग्राउंड रोशन पाटील सबसे कातील त्याच्या बॅटमधून येतोय चौकार. 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. कला तुमच्याकडे असावीच लागणार आहे, अन्यथा तुम्ही नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग मध्ये आपली छाप नाही सोडू शकत. बिना कलेशिवाय तुम्हाला इथं कोणत्याही प्रकारचं प्रदर्शन करता येणार नाही. कलेशिवाय तुम्ही यशस्वी सुद्धा होऊ शकत नाही आहात आणि त्यामुळे ही कला डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. ये दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. ये दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. ये दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. आता 2 चेंडू 2 चौकार, 2 चौकाराने धावपलक बदलले. 11 वरून 15 वरती आता जाऊन पोहोचले धावपलक. नागेचा चेंडू इनसाइड आउट. हो, थोडक्यात दुखला आणि एका धावेसाठी जातोय. सिंगल आली आहे, एक आली आहे. सिंगलने धावपलक पुढे जात असताना 16 वरती 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. समोर डाऊन द ग्राउंड चेंडूला अडवण्याचा प्रयत्न प्रसादने केला आहे. पत्तूने त्याला बॅक केलं, तोपर्यंत एक धाव येताना दिसते. चला यानंतर होणारा ग्रुप
त्याच्या मॅचेसची अनाउन्समेंट केली जाईल. समोर हातामध्ये चेंडू डायरेक्टली विसाला नागेशच्या आणि फलंदाज बाद होत असताना रोशन पाटील डिपार्ट्स. DCC डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग. षटक संपल्यानंतर पहिल्या चेंडूवरती पहिली धावून कंप्लीट केली गेली. हर्षित सिंग आणि अभिषेक ही जोडी मैदानात आहे. गलंगती कारपेट चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. अभिषेकच्या हाताखालून सीमारेखा पार चौकार. असंख्य प्रेक्षक या स्पर्धेला पाहण्यासाठी या मैदानाच्या चारी बाजूने येऊन थांबलेले आहेत. हे क्रिकेटची क्रेज आहे. मगाशी ज्या वेळेला आदरणीय सुधीरजी मेहर साहेब ज्या वेळेला चर्चा करत होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं प्रचंड क्रिकेटचं वेड या गावामध्ये सर्वांना आहे आणि त्यामुळे या क्रिकेटचे दर्दी प्रेमी असंख्य आहेत आणि त्यामुळे हा क्राऊड किंवा इथे इतका मोठा थाट उभारला जातोय. समोर डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा यावेळेला स्वयंच्या जवळून डाव्या बाजूने चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार चौकार. मैं निकला ओ गड्डी लेके. 3 चेंडू आणि 27 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवर दाखवत असताना अभिषेक. यानंतर होणारा सामना अपील पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. पाहिलं जाणार आहे. दिविशात तेजस 11 विपक्ष प्ले बॉयज फुलपाडा या दोन संघादरम्यानची मॅच यानंतर खेळली जाणार आहे. त्यानंतरचे दोन संघ भीम प्रेरणा निर्मळ विपक्ष 9 स्टार. आय रिक्वेस्ट टू 4th टीम आपण तयार राहायचंय. बी रेडी फॉर नेक्स्ट बॅटल. दिविशा तेजस 11 वर्सेस प्ले बॉयज फुलपाडा. बाद झालाय की वाद झालाय? सध्या तरी बाद झालाय. अरुण नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 27 for 2 27 वरती 2. नेक्स्ट बॉल हर्षित साठी. हर्षितने त्याला दिशा देत असताना एका धावेसाठी पाठवलं. सिंगल आलाय. प्रतीक नमोळे या धाबांना रोखण्यासाठी किंवा मोठ्या धावपालकापासून समोरच्या संघाला थांबवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतायत. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा होतोय. पण आता पुढील चेंडू ऑन साइडला अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी. एक धाव कंप्लीट. आपोआप बाउंड्री लाईनची जी काही रोप आहे ती ऑन झाली आहे. LED ऑन झालाय. षटक संपलं तिसरं. बघा कशा पद्धतीने फील्ड झाला होता चेंडू आणि फील्ड होत असताना एक धाव तिथे धावून कंप्लीट केली गेली आहे. LED ऑन झाली आहे आणि आता बाउंड्री लाईन पूर्णपणे चमकायला लागली आहे. ही खासियत मागील वर्षी सुद्धा अशाच प्रकारचा काहीसा करिश्मा दाखवला होता DCCच्या संपूर्ण टीमने आणि यावर्षी सुद्धा अंधार झाल्यानंतर अंधारामध्ये चमचमती बाउंड्री. समोर स्वयं या हंगामामध्ये या स्पर्धेमध्ये निखरून आलेला एक नवीन चेहरा म्हणजे स्वयं अष्टविनायक विरारकडून सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद. अग्री कोली आमची जात वस्ती मुंबई शहरात निवासी आम्ही आमचं पिढ्यान हात पंत माऊलीचा हात खंडू देवाची 7 साती पांडव 5 कोली बाजाव नाच. हलक्या हाताने खेळले. चेंडूला पाठवलं एका धावेसाठी. अभि शिर्के बॉलिंग मार्क वरती आहे. धावपलकाची धावा किती 30 झाल्या. 30 ऑन स्कोरबोर्ड. यावेळेला हातामध्ये चेंडू येता येता राहिलाय आणि
हो यावेळेला चेंडू प्रथमजी तांडेल नेहरा ट्रॅव्हल्स यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. थँक्यू डीजे. भावपूर्ण श्रद्धांजली. जयेश घरत, शोका गोळ, समस्त नवापूर ग्रामस्थ, DCC नवापूर. खूप चांगली फ्रेम बनवली गेली आहे. जयेश घरतचे 3 फोटोज आणि त्याला फुलांनी बॉर्डर करून खूप चांगल्या रीतीने सजवून ठेवलं. हे आमच्या मनातील स्थान आहे जयेश घरत असं दाखवत असताना DCC म्हणजे डोकरादेव क्रिकेट क्लब आणि त्यांचे संपूर्ण ग्रामस्थ जे आमच्या मुख्य स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय. मिस यू जयू. चला बॉलिंग मार्क वरती बोल तयार. मिस्टर अजय. अजय समोर प्रतीक नमोळे पत्तू. ओ लेग स्टंपच्या बाहेर पहिला चेंडू. 35 धावांचं लक्ष असताना पहिला चेंडू वाईड. दुसरा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. लेट कट केलं आणि एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते. 2 संघ तयार आहेत एकमेकावरती मात करण्यासाठी, कारण मात केल्या बघे तुम्हाला क्वालिफाय होता नाही येणार. क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला एकामेकावरती वार पलटवार करावे लागणार आहेत आणि ते करण्याचा प्रयत्न आता प्रत्येक खेळाडू करतोय. आदी योगी सेवाचा संतोष भुवन. चांगली बॅटिंग त्यांची झाली. दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने तितका चांगला परफॉर्मन्स नाही केला, निराशाजनक परफॉर्मन्स, आणि त्यामुळे त्यांना विजयी संघांमधील त्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. परंतु ज्यांचा खराब परफॉर्मन्स पहिल्या मॅचमध्ये झाला होता तो अष्टविनायक विरारचा संघ दुसऱ्या सामन्यामध्ये चांगला खेळलाय आणि तो संघ नव्या उमेदीने या मॅचला खेळण्यासाठी तयार. त्याच्यामध्ये प्रतीक नमोळे आणि एबी असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य विमल सिंग यांचे या ठिकाणी आगमन झाले. वेलकम विमल, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. विमल सिंग, वन ऑफ द स्टाइलिश अँड स्माइली फेस पर्सन. आतमध्ये येणारा चेंडू. डॉट आलाय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आहेत. ऑन द ग्राउंड आणि चेंडूला अडवलंय. कोणतीही धाव नाही. बघा शिवमने आता मगाची झालेल्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न केलाय. अष्टविनायक विरार 8वावं लागणार आहेत ते प्रताप, जे प्रताप त्याने या अगोदर केले होते. मागील वर्षापर्यंत या संघाचा खेळ सर्वांनी बघितलाय. मोठमोठ्या संघांना धूळ चारत असताना वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या मॅचेस मध्ये आपला प्रभाव या संघाने टाकलाय आणि तो आता त्यांना पुन्हा एकदा दाखवण्याची वेळ आली आहे. कधी कधी फक्त खेळायचं म्हणून खेळायचं नसतं, तर कधी कधी आपल्या नावाचा दबदबा कायम राखण्यासाठी किंवा त्या नावाला अजून चमकवण्यासाठी आणि विकेट आली आहे. एबी बाद झालाय. एक महत्वाची अनाउन्समेंट बघा, जानेवारी जरी आपल्या आचारसंहितेमध्ये गेला असला तरी सुद्धा जानेवारी एंड पासून म्हणजे आता DCC नवापूरची स्पर्धा आपण बघतोय,
पुढच्या हप्त्यामध्ये आपण वसईविरार चॅम्पियन्स ट्रॉफी फुलपाड्यामध्ये ती स्पर्धा बघणार आहोत. त्यानंतर 13, 14, 15 आपण पुन्हा एकदा अर्नाळ्यात येणार आहोत, जिथे नवयुगची स्पर्धा आहे. ती नवयुगची स्पर्धा संपल्यानंतर लगेच AB ट्रॉफी आपल्याला बघायला मिळेल. AB ट्रॉफी नंतर तुम्ही फेब्रुवारीच्या एंडला फुलपाड्यामधील मॅडी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जीवदानी माऊलीची ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा फुलपाड्यामध्ये गाडी जाईल आणि त्यानंतर ज्या वेळेला मार्चच्या पहिल्या वीकमध्ये आपण पदार्पण करू त्यावेळेला लंबोदर चषक या स्पर्धेचं आयोजन आपण बघणार आहोत. लंबोदर चषकानंतर आपण पुन्हा एकदा नवापूरमध्ये येणार आहोत. दत्तगुरू नवापूरचं ते आयोजन आपल्या भेटीला येईल आणि त्यानंतर एक मोठी स्पर्धा म्हणजे लाखाची स्पर्धा ज्याची अनाउन्समेंट आज झाली आहे, डार्क किचन प्रीमियर लीग, ही सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. बरोबर मार्चच्या एंडला आपल्या भेटीला आई भवानी मारंबळपाडा प्रीमियर लीग आपल्या भेटीला येणार आहे. म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च हे 2 मिळून सगळ्या स्पर्धा अनाऊन्स झालेल्या आहेत. आता ज्या कोणत्या डेट येतील त्या मार्च नंतर म्हणजे एप्रिलमध्ये चालू होतील. आता सगळ्यांना उत्कंठा लागली की या व्यतिरिक्त येणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत त्या कधी आणि कोणाकडून येणार. आता डेटची तारंबळ उडाले जरूर. पुन्हा एकदा मोठा फटका, एका चौकारानंतर घोर निराशा, दुसऱ्या विकेटचं पतन, फलंदाज बाद, 15 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर अष्टविनायक विरार. एक सर्वात मोठी माहिती तुमच्या सर्वांपर्यंत सादर करू इच्छितो. त्यामध्ये मागील वर्षी वसईविरार बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशन आणि RS ग्रुप यांच्या वतीनं उचललेलं पाऊल म्हणजेच ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये वसईविरार प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. पहिल्या पर्वामध्ये ती स्पर्धा होती. यावर्षी मोठ्या जल्लोषात मोठ्या उत्साहामध्ये वसईविरार प्रीमियर लीग ओव्हरआर्म क्रिकेटचं आयोजन सुद्धा वसईविरार बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशन आणि RS ग्रुपच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्या स्पर्धेची प्रवेश फी तब्बल 1 लाख रुपये आहे आणि त्या स्पर्धेचं ऑक्शन जे आहे ते पेड ऑक्शन होणार आहे. पेड ऑक्शन प्रत्येक खेळाडूला त्याचा मोबदला दिला जाईल. मोठ्या पटलावरील ती स्पर्धा असणार आहे. त्याचा प्राइस अनाउन्स करण्या अगोदर तो मोठा असणार आहे एवढंच मी सांगेल. पण ती स्पर्धा वसई तालुक्यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा, सर्वात मोठं नाव लौकिक कमावणारी स्पर्धा म्हणून समोर येणार आहे. ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी असतील किंवा कोणाला प्रवेश घ्यायचा असेल, प्रवेश ऑलरेडी फुल झालेला आहे, पण तरीसुद्धा ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्यांनी दिलीप शर्मा, भरत मोरे, ऋषिदादा देसाई यांच्याशी संपर्क केव्हाही कधीही साधू शकता. काही तुमच्या क्वेरीज असतील त्याच्यासाठी सुद्धा संपर्क साधू शकता. कारण वसई विरार प्रीमियर लीग हा वन ऑफ द बिग इव्हेंट इन आवर तालुका, आपल्या तालुक्यातील सर्वात मोठा इव्हेंट असणार आहे. अनेक असे इनिशिएटिव्ह कलाक्रीडाच्या माध्यमातून अनेक असे खेळ यापुढे सुद्धा अनाऊन्स होत राहतील. त्या अगोदर मॅचच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी मॅच रंगतदार स्थितीमध्ये आली आहे का, 16 झाल्यात. अजूनही इथून किती 10 बॉल 9 बॉल बाकी आहेत. 19 धावांची गरज आहे. 9 बॉल 19 म्हणजे ही मॅच जवळ आहे की लांब हा संभ्रम आहे प्रत्येकाच्या मनात. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो याच मैदानावरती 59 धावा झाल्यात म्हटल्यानंतर 9-19चा पाठलाग केव्हाही होऊ शकतो. मैदानाच्या आतमध्ये अभि आहे. अभि प्रत्येकाला एकच सांगतो, अभि नाही तो कभी नाही, कभी नाही म्हणत असताना आलाय चौकार. दमदार प्रहार, मोठा चौकार. वाट धरली शिर्डी गावाची घेऊन खांद्यावर पालखी मानाची. वाट धरली शिर्डी गावाची घेऊन खांद्यावर पालखी मानाची. चौकार आलाय. 4 धावा आल्यात आणि 4 धावा आल्यानंतर आता इक्वेशन थोडस ओ नो बॉल, ओ नो नो, रनआउट रनआउट रनआउट. ये क्या हुआ. नो +1 अशा 2 धावा. आदियोगी सेवा संस्था संघ या मॅच मध्ये जवळ होताना जवळ असतानाच अभिला चौकारानंतर महाप्रसाद असताना ज्यावेळेला एखादी स्वीट डिश असते ना त्याच्यामध्ये शिरा असतो, लाडू असतो, मोदक असतो, काही अजून असतं, त्या प्रकारे इथे नो +1 आलाय. 2 धावा बक्षीस स्वरूपाने मिळाल्यात.
अगदी स्वीट 8-13 क्या मैच होगा मेरा सवाल दोनों का है देखना होगा. गंभीरने सांगितलंय रुको जरा सबर करो ये डेड बॉल आहे. डॉट बॉल म्हटलं तर धडधड वाढेल सगळ्यांची त्यामुळे डेड बॉल पॉवर प्लेचं षटक. प्रतीक नमुळे पॉवर दाखवणार की अल्ताफ ऑन साइडला इनटू द गॅप फॉर रन्स. वन मोर बाउंड्री. ओढ लागली साईची माझ्या साईच्या भेटीची. ओढ लागली साईची साई तुझ्याच भेटीची. धावांची गती अशी काय वाढले जसं काही ते गाणं नाही का आमचे मनीष करत असताना वाजवतात झटपट पटापट असं गाणं काहीसं वाजल अशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक नमुळेने चेंडूला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला हलक्या हातानं. रोशनने अडवलंय चेंडूला आणि रोशन अडवत असताना एकदा धावून कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावबाल किती धाव आहेत 27. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावांची गरज आहे 8. 6 म्हणजे पहा 8 म्हणजे गाठी बरोबरच वाट कोणाची लागणार. जो हरणार त्याची नक्की लागणार कारण त्याला स्पर्धेबाहेर व्हावं लागणार आहे. जो जिंकणार त्याला या स्पर्धेमध्ये शनिवार रविवारचं तिकीट मिळेल. पहिलाच समोर डाऊन दी ग्राउंड चेंडू अडवलाय रनआउटची संधी. ओ बाल बचे पर बाल कोण बचा. प्रतीक नमोले नाही बाल मॅच भी बच चुका है. इथे प्रतीकची विकेट येणं हे आदियोगी सेवा संस्थासाठी गरजेचं होतं परंतु ती विकेट आलेली नाहीये. आता 5 मध्ये 7 करणार का गोलंदाज फलंदाजावरती मात. अभिनय चौकार लगावून या मॅचच्या मोमेंटमला शिफ्ट केलाय आणि मोमेंटम शिफ्ट झाल्यानंतर आता हा सामना अष्टविनायक विरारसाठी पूर्णपणे ओपन झालाय. प्रत्येकाच्या बसण्याच्या पोझिशन बदललेल्या आहेत. हातामध्ये जी थंडी होती ती टाळ्यांद्वारे निघून गेली आहे आणि असा असताना एक स्टेप हा सामना पुढे नेण्याचा प्रयत्न अभि करतायत. अभि नेहमीच कुठेही भेटल्यानंतर एकच म्हणतात अभि नाही तो कभी नाही. आज नाही तर कधी नाही, आत्ता नाही तर कधीच नाही असं म्हणत असताना ओ गॅप येस इट्स अ गॉन फॉर 4. पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के. पटापट झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी. झटपट पटापट रन्स तर आल्यात पण आता हे पटापट रनल्यानंतर कट ही आता आदियोगी सेवा संस्थांच्या डगआउटमध्ये आपल्याला दिसून येते. 3 चेंडू आणि आता 2 धावांची गरज. 3 मध्ये 2 जिंकणार कोण. चित्र जर बघितलं तर अष्टविनायक विरार जवळ आहे या सामन्याच्या पण या मैदानाची भौगोलिक रचना या मैदानावरती ओ हो टॅप केलं चेंडू निघून गेला सीमारेखा पार. किती चौकार 4 धाव मॅच फिनिश. सामना संपला सामना जिंकला अष्टविनायक विरार या संघाने पराभवाच्या छायामध्ये संघ जातोय आदियोगी सेवा संस्था. पण आपण दाखवलेला खेळ सुद्धा खूप चांगला होता त्याबद्दल विशेष कौतुक आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन या संघाचं. हार्ड लक पण आपण केलेला खेळ खरोखरच सगळ्यांच्या मनाला भावणारा होता. चांगली चुरस चांगली लढत आपण दिलीत. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार या दिविशा तेजस 11 विपक्ष प्ले बॉयज फुलपाडा. चला दोन्ही कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचे. दिविशा तेजस 11 आणि प्ले बॉयज फुलपाडा कर्णधार आपण टॉस का बॉस मध्ये या. आणि आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे प्रतीक नमुळे आपण या पत्तू मॅन ऑफ द मॅच चा किताब दिला जाईल. आदरणीय रंजनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मी विनंती केली रंजनदादा आपण यायचं. मॅन ऑफ द मॅच ऋषीदादांच्या शुभ हस्ते दिला जाणार आहे. सो रंजनदादा पाटील आपल्याला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी या. दिविशा तेजस 11चा कर्णधार लवकरात लवकर आपण टॉस का बॉल जवळ यायचे. दोन्ही कर्णधार आपल्या समेत या ठिकाणी जोडले जाणार आहेत.
मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो मुख्य स्क्रीनवरती ऋषी तेजस दिविशा तेजस इलेवन कर्णधार. मॅच थांबली आहे, आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 थरार दुसऱ्या पर्वामध्ये आला आणि दुसऱ्या पर्वामध्ये येत असताना दोन कर्णधार. मी रंजनदादांना विनंती केली पण नाणेफेक करायची आहे. लॉसन कोरी आणि जयेश बनसोडे. बिग बॅटल बिटवीन टू टीम्स. DCC असा कॉल. DCC आलाय. धन्यवाद रंजनदादा. आपल्याला विनंती आपण स्थानापन्न पाहिजे. चर्चा करण्यासाठी वेळ तितका कमी आहे. जयू टॉस जिंकला काय निर्णय असेल? बॉलिंग करू आम्ही पहिले. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला लॉसन. खूप साऱ्या शुभेच्छा. कारण चर्चा आपण नंतर सुद्धा करू शकतो पण या वेळेला मॅच चालवणं गरजेची. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो प्लेबॉयज फुलपाडा या संघाने. आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्या संघाने घेत असताना बॅटिंगसाठी आमंत्रित केलं दिविशा तेजस इलेवन या संघाला. थोड्याच वेळात हे दोन्ही संघ इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतील. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर वेळेत मैदानाच्या दिशेने. थँक्यू. आदियोगी सेवा संस्था संतोष भुवनचा कर्णधार कॅप्टन. आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा है. आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन कर्णधार. आदियोगी सेवा संस्था के कप्तान आपसे निवेदन है कृपया करके आप मंच की तरफ आए और आयोजन कर्ताओं के साथ संपर्क करें.